हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन। आज आपण सोयाबीनची घट्ट अशी भाजी करणार आहोत। सोयाबीन मसाला करणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी हे मोठे आणि छोटे असे सोयाबीन अर्धा तास आधी भिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण इथे वाटण काढणार आहोत। तर वाटणामध्ये मी अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, एक हिरवी मिरची, आलं, लसूण आणि 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे किसून। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। कांदा फोडणीला घालणार आहोत। त्याच्यानंतर मिक्स मसाला कोणताही घेतला तरी चालेल, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ। तर झटपट अशी सोयाबीनची रेसिपी बघूया आता आपण। पॅन तापत ठेवलेला आहे। तर त्याच्यामध्ये आधी 1 चमचा मी छोटा तेल टाकणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात कांदा चांगला फ्राय करून घेऊया। जास्त आपण करपवायचं नाहीये ते। कांदा फ्राय करून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यात एक हिरवी मिरची आपण वाटणात टाकणार आहोत। थोडंसं असं तिखटपणा येतो त्याला। नंतर आपण टोमॅटो टाकायचा आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे साधारण फक्त गरम करून घ्यायचे आहे, लाल वगैरे मसाला त्याचा करायचा नाहीये। आणि खोबरं घ्यायचं आहे, 2 चमचेच घेतलेला आहे। थोडा करीला असा घट्टपणा येतो त्याच्यामुळे। आणि आलं आणि लसूण। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये काजू घालू शकता। तर काजू ऑप्शनल आहे, पण मी याच्यामध्ये खोबरं घातलेलं आहे त्याच्यामुळे काजू नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं गरम झालेलं आहे। आपण आता ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण सगळं काढून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकलंय, तर पाणी टाकू आता आपण ते फिरवून घेऊया। आता छान अशी त्याची पेस्ट आपली वाटून झालेली आहे। आता मी इथे हा टोप घेतलेला आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये आधी मस्त 2 चमचे तेल टाकूया आणि आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत। एक कांदा कापून घेतलेला आहे, ते टाकायचं, मिक्स करून घ्यायचा। चांगला फ्राय करून घ्यायचा तो। कांदा आता फ्राय झालेला आहे। तर आपण आता या कांद्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत, गरम मसाला टाकायचा आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर इथे मी हे वाटण वाटून घेतलेलं, तर त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याचं प्रमाण करून घ्यायचं। आपल्याला किती घट्ट हवंय, किती पातळ हवंय। हा मसाला चांगला फ्राय होऊन द्यायचा। आता मसाल्याला चांगली उकळी आलेली आहे। तर आपण आता हे जे सोयाबीन घेतलेले ते पाणी हाताने पिळून घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये टाकायचे। छान असे परतून घ्यायचे ते आणि पुन्हा एकदा मीठ टाकायचं आणि त्यातलं चांगलं पाणी थोडंसं आटेपर्यंत चांगले ते शिजवून घ्यायचे। आपला आता मसाला चांगला शिजलेला आहे। आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। तर आता मी त्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकते। मस्त असा
घट्ट झालेला आहे. तर नान बरोबर किंवा तंदुरी रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर, भाकरी बरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धाही खूप छान लागतो. चिकनसारखी चव येते त्याला. चिकनचा मसाला वापरला तरीसुद्धा अतिउत्तम. तर आपली आता ही सोयाबीनचा मसाला, सोयाबीनची भाजी तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला आता ही रेसिपी आवडलीच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद.